भाजप पक्षाचा 46वा वर्धापन दिन पेण येथील भाजप पार्टी कार्यालयामध्ये ध्वजारोहण पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील आणि उपसभापती संजय डंगर यांच्या हस्ते तर खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, पेण पंचायत समितीचे गटनेते विवेक म्हात्रे, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, उपसभापती नितीन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माननीय सभापती जयप्रभा म्हात्रे, रायगड जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष परशुराम पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, नगरसेवक निरकंठ म्हात्रे, नगरसेवक मितेश शहा, शहराध्यक्ष रवींद्र म्हात्रे, अंतोरा सरपंच अमित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुरेश शेठ पाटील, आंबिवली सरपंच प्रशांत पाटील, मच्छिंद्र पाटील, राजन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पार्टी कार्यालय पेण येथे उपस्थित होते। तर सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षाच्या विजयाच्या मोठमोठ्यांनी घोषणा दिल्या। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी किरण बांधनकर। जनता पक्षाचा आजचा स्थापना दिवस आणि त्या स्थापना दिवशी पेण येथे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळावरती ध्वजवंदन या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। 46-47 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय मिळावा, अंत्योदयाचा असलेला विचार हा जिथे अंत होतो त्या अंतापर्यंत असलेला माणूस, त्याचा उदय त्यांनी प्रमुख समाजाच्या घटकामध्ये यावं या विचारसरणीनं प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना या ठिकाणी झाली। आज माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आज माननीय देवेंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ही पार्टी अत्यंत ताकदीनं या ठिकाणी पुढे या ठिकाणी चालली आहे। मी निश्चितपणानं हे ध्वजवंदन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की समाजाच्या हिताकरता जे जे करावं लागेल ते करण्याकरता आपण कटिबद्ध होऊयात, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सदस्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार।